त्याच्या राव तुम्ही बसा, गुळपाणी घ्या. अहो, गडावर एवढ्या आमच्या ताईसाहेब आहेत, आमचे दाजीसाहेब आहेत. आमच्या स्वागताची उठाठेव तुम्हाला कशाला? गडावर येणाऱ्या प्रत्येक माणसाची आम्हाला उठाठेव करावीच लागते. नोकर माणसं आम्ही. नोकरासारखं न राहणारे नोकर. मतलब तेच मतलबानं राहणारे. गणोजीराव काय बोलताय तुम्ही? तुम्हीच सांगा की, इथं गडावर आला तेव्हा काय होता हो तुम्ही? कनोजवरनं आल्याला एक साधा कवी, मग झाला तांत्रिक, मग झाला कवीचा कविराज, आणि आता काय छंदोगामात्य. आणि आम्ही आपले राहिलो गणोजीरावचे गणोजीराव. तुम्ही नेहमीच माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलाय. अहो, कसला गैरसमज? खरं तेच बोलतोय. मागं वळून बघा की, हा? कुठं होता, कुठवर आला? इथं गडावर वाडे होडे झाले तुमचे, बायका पोरं नांती झाली, तालेवार झाला तुम्ही बघता बघता. झाला का नाही? ही सगळी राजांची कृपा. आमच्यावर जर कृपा झाली असती तर हे असं पाहुण्या रावळ्यांचं उंबरटं झिजवायला लागलं नसतं आम्हाला. गणोजीराव तुम्हाला स्पष्ट सांग, तुम्ही थेट राजांशी बोला आणि स्पष्ट बोला. म्हणजे एकतर पाहुण्यासारखे राहा, नाहीतर सरदारासारखे राहा. म्हणजे तुम्ही शिकवायचं राहिला होता आम्हाला. शिकवा. गणोजीराव, हा झालं. महाराज कुठं आहेत तेवढं बोला. राजन राजगड आणि सिंहगडाची पाहणी करायला गेलेत. असं वहिनीसा, वहिनीसा, या बताशीबाई. जिंजीहून स्वार आलाय. ताई साहेब सुखरूप पोहोचल्या? हो, तेच सांगत होता. हरजीदाजी साहेबांना लोणचं खूप आवडलं. मुलांनी पापड फस्त केले आणि भवानीबाईंना त्यांच्या आईच्या हातच्या आवडीच्या शेवया खायला मिळाल्या. एकंदरीत जिंजी खुश आहे आता. बताशीबाई, हा एक धागा तुटता तुटता बचावला बघा. अहो, मायेने घट्ट झाला उलट. आपल्या नात्यांचे धागे असेच घट्ट व्हावेत. राणी साहेब, आपले बंधुराज गडावर आलेत. कोण? गणोजी दादा साहेब? जी राणी साहेब. वहिनीसा, काय हो, काय झालं? काय नाही, दादा साहेब असे अचानक कसे आले? का येऊ नये का त्यांनी? अहो, त्यांची बहीण महाराणी आहेत, त्यांचे मेहुणे महाराज आहेत. मग येणारच की ते. आणि एकदा नाही 100दा येणार. अहो, तसे येणार असतील तर आम्ही सुद्धा पायघड्या घालून उभ्या आहोतच की. परंतु परंतु काय? का तुमच्या मनात साशंकता? तुम्हाला असं वाटतंय का की ते वतनाचा विषय काढतील? म्हणजे आम्ही इथनच माघारी फिरावा असं म्हणताय? नाही हो, थांबा ना, राजन येतीलच. तू आम्हाला सांगणार महाराजांना यायला उशीर होईल, इथं थांबा, वाट बघा? कोण आहेस रे तू? कोण आहेस कोण तू? इथं मागून मिळना झालंय आणि सोन्याच्या हांड्याला विळखा घालून बसलायस तू. गणोजी राजे म्हणजे कोण वाटले तुला? सरदार शिर्के आहोत आम्ही. सरदार गणोजी राजे शिर्के. इथं रायगडावर यायला जायला तुझी परवानगी घ्यायची वय आम्ही? हा, तुम्ही राजाचा गज करताय. तुला दादा साहेब, दादासाहेब, केव्हा आलात? आलोय मगाशीच. पण ताईसाहेब,
आजकाल हिथं शंकराच्या देवळाबाहेरचा नंदी शिंग उगारून वाट रोखून बसलाय. त्यामुळं तुमच्या पत्तूर पोचायला जरा उशीर झाला. वजीर आला, कमाल ईमान में 3 चीजें हैं, जानते हैं ना? जी. खौफ, उम्मीद और मोहब्बत. जी जापन. आज हमें इन तीनों की जरूरत है. वजीर आला, संबा के सरदार, उसके वतनदार हमसे मिलने आ रहे हैं, मतलब हमारी उम्मीद बढ़ेगी. इससे संबा का खौफ बढ़ेगा, उसे दर्द नहीं होगा. पता उसे दर्द कब होगा? उसे दर्द तब होगा जब उसके अपने जिनसे वो मोहब्बत करता है, जब वो पराये बन जाएंगे तब. जी. और जो दर्द हमने सहन किया, हम चाहते हैं कि संबा भी उसी दर्द को महसूस करे. इसलिए बेहतर यही होगा कि उसका कोई नजदीकी, उसका कोई रिश्तेदार यहां हमारी छावनी में हमारे पास आए. यहाँ पर ना एक रिश्तेदार है, नजदीकी रिश्तेदार. कौन? गणोजीराव शिर्के. गणोजीराव शिर्के? अरे उसकी सगी बहन तो स्वराज की रानी है. जी, लेकिन हालात ही कुछ ऐसे हैं कि गणोजीराव आ सकता है. मगर क्यों आएगा वो? वतन के लिए. मना लो गणोजीराव को, उकसाओ उसे, कह दो कि बगावत करे. यूं समझिए कि एक बार गणोजीराव यहां दाखिल हुआ, समझो कि संबा की बर्बादी शुरू. औरंगजेबच त्यांनी तोच रस्ता धरला असणार. नाही हो, नसतील गेलं तिकडं. तर एवढी शोधाशोध केली आपण, केली का नाही? आहेत का कुठे? मग काय समजायचं आपण? नका घाई करू कुंवरबाई. तुमचे मालक त्यांना घेऊन जाण्यासाठीच आले होते तर? अहो, आमच्या जाण्याच्या अंगात हाय समधी खेळी. तेच गणोजीरावासनी भरीस घालत्यात, नाही तर गणोजीराव तसे नाहीत. अहो, कधीही चांगली वाईट गोष्ट करण्या अगोदर 10 वेळा विचार करायला हवा. आपण कोण आहोत, काय आहोत, आपण कोणाचे जावई आहोत, निदान कोणा दुसऱ्याचा विचार न करता आमच्या आबासाहेबांचा तरी विचार करायला हवा होता त्यांनी. मी तर म्हणते आबासाहेबांचं राहू द्या, स्वतःच्या वडिलांचा विचार करायला हवा होता. हवं, पण आम्हाला राहून राहून वाटते गणोजीराव तिकडे जाणार नाहीत. तुम्हाला खात्री वाटत असेल, पण आम्हाला खात्री नाही. ते गेले. या दादासाहेब. बसा. कसे आहात तुम्ही? आम्ही काय ठीकच म्हणायचं की. आमच्या वहिनीचा भाचेबा कसे आहेत? समधी चांगली आहेत. आम्हाला काय हो, कशाची ददात नाही, कशाची फिकीर नाही. असेच आनंदात राहा. आणि आता आलाच आहात तर जेवण करा, आम्ही थाळा लावतो. नको, भूक नाही आम्हाला. दादासाहेब, म्हणजे आमच्या वहिनीसांनी भाकऱ्या बांधून दिल्या होत्या का शिदोरी? आणि असं बी आपण आपल्या भाकऱ्या बांधून आणलेल्या बऱ्या, म्हणजे कुणापुढे हात पसरायला नको. दादासाहेब, काय हो हे? शिर्क्यासनी मागून काही मिळत नाही, असा आजवरचा अनुभव आहे ना. तुम्हाला देवानं एवढं दिलंय की ते सरणार नाही. देवानं दिलंच, पण तुम्ही ते हिरावून घेतलं. म्हणजे वतन. वतन? वय स्पष्टच बोलायचं तर वतन. दादासाहेब, वतनाविषयी बोलायला तुम्ही इथे आलात? होय. कुठं आहेत महाराज? आज काय ते सोक्ष मोक्ष होऊनच जाऊ दे. दादासाहेब, हे बघा,
जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. आज काय तो फैसला झाला की आम्हाला मोहरचा विचार करायला बरं. दादासाहेब, अहो काय झालंय तुम्हाला? परवा तर तुम्ही चांगले होतात. राहुजी पंतांच्या निवाड्यात आमच्या बाजूने उभे राहिलात. किती आनंद झाला आम्हाला. आम्ही फितुरीच्या विरोधात आहोत, हक्काच्या नाही, हे लक्षात ठेवा. आणि वतन यो आमचा हक्क आहे, आमची पिढीजात मिराशी आहे, हे बी लक्षात ठेवा. तुमच्या बरोबर काय बोलायचं? महाराज कुठे? दादासाहेब, महाराजांना यायला उशीर होईल. त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही आमच्याशी बोलू शकता. तुमच्याशी? अहो, तुमच्याशी काय बोलायचं आता? कुणीतरी अधिकारी माणूस पाहिजे. अधिकार तर आम्हालाही आहेत आणि महाराजां एवढेच अधिकार आहेत. म्हणून तर आम्ही कुलमुख्त्यार म्हणून राहुजी पंतांचा, मानाजी मोरेंचा निवाडा करू शकलो. मग आता आमचा पण निवाडा करता का काय? निवाडा तर निवाडा करू, चर्चा तर चर्चा करू. अहो, काय बोलायचं आता? जे बोलायचं ते तुम्हीच बोला. आम्ही आपलं आठवण करून द्यायचं काम करायला आलोय. दादासाहेब, आपण आमचे मोठे बंधू आहात. आम्ही तुमच्याशी बोलतो आहोत ते नाते संबंधानं, मायेनं. आपण गैरसमज करून घेऊ नये. आता तुम्ही आमच्याशी आमची धाकली बहीण म्हणून बोलूच नका. कुलमुख्त्यार म्हणूनच बोला, तेच बरं राहिलं आणि तेच आवडेल. स्वराज्यात वतनाची ठोस भूमिका आहे. त्यामुळे स्वराज्यात वतन कोणालाच दिली जात नाही. अहो, कसली भूमिका? कुणी ठरवलंय हे? म्हणजे वतन आमचं आणि ठरवणार तुम्ही, हे कसं कोण ऐकून घेईल? दादासाहेब, अजूनही आम्ही तुम्हाला बहीण या नात्यानं सांगतो आहोत. वतनास प्रतिष्ठेचा विषय करू नका. ताईसाहेब, या वतनाच्या विषयामुळं आमचं अधपतन होतंय, त्याचं काय करावं आम्ही? अजूनही शांतपणे ऐकून घ्या आमचं. भाऊ म्हणून आला आहात घरी, खा प्या आणि आनंदानं जा. ही दमदाटी समजायची काय? साहेब, अहो तुमच्या अंगा खांद्यावर खेळलोय आम्ही. तुम्हाला दमदाटी करू? राणी साहेब हायसा तुम्ही, अधिकार आहे हो तुमच्याकडे. भीती वाटते आम्हाला आता. आमच्यावर चांगले संस्कार झाले आणि ते संस्कार तुम्हीच केलेत हो. होय ना? अहो, मग वतनाला नाही कशापाय म्हणताय? बोला. दादासाहेब, तुमचा भाऊपणाचा, वडिलकीचा मान ठेवून हात जोडून तुम्हाला सांगतो, तुम्हालाच काय, वतन कोणालाच मिळणार नाही. हे पक्क समजू आम्ही. हो. बघा ताईसाहेब, अजून बी विचार करा. त्यात विचार करण्याचं कारणच काय? हे आबासाहेबांचं तत्व आहे. एक वतनदार पोसायचा म्हणजे 1000 कुटुंबांची वाताहत होते, त्यांचं शोषण होतं, रयतेची पिळवणूक होते. ताईसाहेब, आम्ही तुम्हाला. दादासाहेब, आम्ही तुम्हाला वतन द्यायला नाही म्हणतो, याचं कारण म्हणजे हे राज्य रयतेचं आहे आणि रयतेचं राज्य म्हणजे त्याच्यावर सर्वांचे मालकी हक्क समान. दादासाहेब, तुम्ही एक वेळ रायगडाच्या गादीवर येऊन बसा. आम्ही महाराजांना पाय उतार होण्यास सांगू. काय? हो, तुम्ही छत्रपती व्हा, तुम्ही रयतेच्या सुखाचे मालक व्हा. आम्ही रयत म्हणून जगू. बघा,
तेही आजमावून बघा, परंतु वतन नाही. वतन देणं स्वराज्याच्या विरोधात आहे. एकदा रयत देशोधडीला लागली होती, आता ते दिवस पुन्हा आणायचे नाहीत आम्हाला. म्हणजे आम्ही वतनदार रयतेची पिळवणूक करत होतो. तुम्ही असं नाही, जे वतनदार होते ते सगळेच. देशमुख, पाटील, जहागीरदार, जमीनदार ते सगळे हेच करत होते. परंतु आबासाहेबांनी त्यांना सन्मार्गावर आणलं. कित्येकास ते पटलं, म्हणून ते स्वराज्याचे सेवक झाले, स्वराज्याचे पाईक झाले. आणि ज्यांना नाही पटलं ते आजही वतनाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. आमच्यासारखे. दादासाहेब, हे बघा, स्वराज्याची एक शिस्त आहे. स्वराज्यातील जमीन, गडकोट, धन दौलत, दळभात हे सगळं रयतेचं आहे. हे राज्य रयतेचं आहे. छत्रपती हे स्वराज्याचे मालक नाही, तर स्वराज्याचे चाकर आहेत. आणि हा थोर विचार जर आपणास समजत नसेल तर तुम्ही नाही, आम्हीच अभागी आहोत. अभागी? तुम्ही कसल्या हो अभागी? अभागी तर आम्ही आहोत. आणि आम्हाला अभागी बनवलंय छत्रपतींनी. दादासाहेब, छत्रपतींबद्दल बोलताना जरा जपून बोलावं. का जपून बोलायचं आम्ही? थोरल्या छत्रपतींनी आम्हाला शब्द दिला होता, तुम्हाला पुत्ररत्न झालं की आम्ही तुम्हाला वतन देतो. त्या शब्दाचं काय झालं ताईसाहेब? तो शब्द नव्हता, ती समजी होती, समजूत होती. समजूत? हो. आकाशीचा चंद्र मागणाऱ्या श्रीरामास आई कौशल्याने पाण्यात प्रतिबिंब दाखवून जशी समजूत काढली होती, तसा तो शब्द होता. म्हणजे छत्रपतींनी फक्त वेळ निभावून नेली? हो दादासाहेब, ती तेव्हाची गरज होती. कारण तेव्हा सोयरिकी झाल्या होत्या, रक्तसंबंध जुळले होते शिर्क्यांचे आणि आबासाहेबांचे. त्यामुळे थेट नाही म्हणणं एवढ्या महापुरुषाला अवघड वाटलं, म्हणून तो शब्द होता. आता समद्या गोष्टींचा उलगडा झाला. दादासाहेब, आता फक्त गैरसमज करून घेऊ नका. आपण थोर कुळीचे आहात. ताईसाहेब, जे उखंडलंय ते आता सावराई बघू नका. जे समजायचं ते समजा समजलो आम्ही. आणि हे स्वराज्य देखील तुमचंच आहे. पाण्यातला चंद्र धावतोय वय आम्हाला. ह्यो शब्दांचा गनिमेकावा आमच्या संकट खेळू नका. कुकुल बाळ नाही आम्ही. अहो, तुमच्या पारास ते बादशाह चांगला. दादासाहेब, बादशाह चांगला की वाईट ते आता तुम्हीच ठरवा. औरंगजेब चांगलाच आहे असं आता आम्ही म्हणतो. वतनाचा कागद देणार आहे म्हणून? वय वतनाचा कागद देणार आहे म्हणून. आणि तो वतनाचा कागद आम्ही आता त्याच्याकडनं घेणार. आमच्या फेट्यात तुऱ्यासारखा खोणार आणि दिमागात जाणार शृंगारपुरात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा दादासाहेब, तेव्हा त्या शृंगारपूरच्या वाटेवर आम्ही उभ्या असू. तुमची बहीण म्हणून नाही, पिलाजीराव शिर्केंची लेक म्हणून नाही, तर स्वराज्याच्या कुलमुखत्यार म्हणून उभ्या असू. जीवबाई, दादासाहेब,
राणी साहेब म्हणा. तुम्ही तर फणाच काढला की. फणा काढला. फणाच काढणारे आहोत आम्ही.